गल्लीतला प्रश्न महत्त्वाचा आहे आणि माझ्या इथं आष्ट्याच्या गल्लीत हा जो प्रसंग चाललेला आहे त्याच्या सोडवणुकीत आम्ही गुंतलेलो आहोत आणि ह्या निवडणुका झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रश्नांचा विचार आम्ही करायचं सुरुवात करू. देशाचा पंतप्रधान मराठीला जाईल आणि तो मराठी असेल असं कोण म्हटलं? पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे असं बदलणार आहे? त्यांनी संकेत दिले. अच्छा. मला त्यांची माहिती नाही. मी पृथ्वीराज बाबांशी बोलेन, माहिती घेईन आणि मी तुम्हाला फोन करून बोलवतो. मराठी पंतप्रधान व्हावा अशी अपेक्षा आहे तुम्हाला वाटतंय? आता एक पंतप्रधान जागेवर असताना मराठी व्हावा का कानडी व्हावा का आंध्र प्रदेशमधला व्हावा अशा हवेतल्या गप्पा आम्ही कशा मारणार? पृथ्वीराज बाबांना नक्की इंटरनल माहिती असेल आणि पृथ्वीराज बाबा शक्यतो सहजासहजी काही बोलत नाहीत. त्यामुळं ते बोलले तर त्यांच्याशी बोलून थोडंसं माहिती घेऊन मी बोललो तर मला वाटतं जास्त. शीतल तेजवालींना अटक केलेली आहे सर. पार्थ पवार प्रकरणात शीतल तेजवालींना अटक केलेली आहे. त्यांनी जे जमिनीचं ट्रान्झॅक्शन केलं त्यासाठी राष्ट्र नगर परिषदमधील ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर महाविकास आघाडी कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय आणि काल झालेल्या आष्टा नगर परिषदेतील मतदान आणि प्रशासनाने जाहीर केलेल्या मतदान यामध्ये तफावत असल्याचा आरोप मतदार आणि मोवियाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे. प्रशासनाने रात्री दिलेल्या आकडेवारीतील आणि सकाळी ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारीत जवळपास 2000 मतांची वाढ झाल्याचा आरोप सुद्धा आष्टा शहर विकास आघाडीच्या लोकांनी केलेला आहे. दरम्यान दुसरीकडे गोंधळाच्या ठिकाणी जयंत पाटील यांनी पाहणी केली. यानंतर आता ते आपण बोलताना ऐकलं. त्यांनी या संदर्भातली चौकशी केली आहे. जयंत पाटलांनी पोलिसांकडून घडलेली घटना समजून घेतली. सांगलीतील आष्टामध्ये सगळ्या घटना घडलेली आहे. दरम्यान या सगळ्यामध्ये जयंत पाटील सुद्धा या ठिकाणी दाखल झाले होते. त्यांनी या सगळ्या प्रकाराची चौकशी केली. जी रात्री प्रशासनाने आकडेवारी दिली होती आणि सकाळी जी ऑनलाईन जाहीर झाली या आकडेवारीमध्ये 2000 मतांची तफावत असल्याचं आढळलं आणि आष्टा शहर विकास आघाडीच्या लोकांनी हा आरोप केलाय. तर दुसरीकडे गोंधळाच्या ठिकाणी जयंत पाटील सुद्धा पोहोचले. त्यांनी पाहणी केली, चौकशी केलेली आहे. आज सकाळपासून महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते सकाळपासून मतदानाच्या आकडेवारीमध्ये तफावत झाली आहे, त्यामुळं आंदोलनावर बसलेत. ही आंदोलन करतायत आणि आज सकाळपासून कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत. आपण पाहू शकतो की मागचं जे हॉल आहे या बहुउद्देशीय हॉल या ठिकाणी त्यांनी जी काही आकडेवारी काल दिली होती ती एका ग्रुपवरती वेगळ्या पद्धतीने आकडेवारी कमी जास्त झाली, तफावत आहे. यामुळेच यासाठी कार्यकर्ते बसलेले आहेत आणि सकाळपासून हे कार्यकर्ते आंदोलन आहे. आता सध्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील सुद्धा या ठिकाणी आले आणि कार्यकर्त्याचे संवाद साधत आहेत. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे जाणून काय झालं होतं, काय मागणी आहे. निवडणूक आयोगानं जे त्यांच्या वेबसाईटवर जी माहिती अपलोड केली त्यामध्ये एकूण वेबसाईटवर प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारीपेक्षा जादा आकडे दिसत होते. त्यामुळे शहरात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं, तणावग्रस्त वातावरण झालं आणि सकाळदरनं इथं काहीतरी गडबड झालेली आहे. इथं CCTV कोण म्हणतं CCTV बंद होतं, कोण म्हणतं कोणतरी अचानक कोणतरी या ठिकाणी विरोधी उमेदवार नगराच्या पदात तो इथं आला आणि त्यानं काहीतरी केलं, अशा वेगवेगळ्या चर्चा शहरात सुरू झाल्या आणि प्रचंड मोठे सर्व या सत्ताधार आमच्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या ताकदीने या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यामुळे एक सगळं वातावरण तयार झालं. आणि यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली. माननीय प्रांताधिकाऱ्यांनी सांगितलं की जी वेबसाईटवर अपलोड झालेली माहिती आहे ती महसूल विभाग किंवा निवडणूक आयोगाच्या गलतान कारभाराचा एक नमुना आहे. तुम्हाला दिलेली माहिती आणि माझ्याकडे असलेली माहिती, मी कलेक्टर ऑफिसला दिलेली माहिती ही साम्य आहे आणि त्याची आता खातरजमा केल्यानंतर थोडंसं लोकांचं समाधान व्हायला लागले. सकाळी 10 वाजता ज्या गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती आम्हाला आकडेवारी समजली त्या आकडेवारीमध्ये प्रचंड तफावत जाणवली आणि जवळजवळ 2,500 ते 3,000 मतदान त्या ठिकाणी जास्त झालं असं आम्हाला त्या ठिकाणी आढळून आलं. त्यानंतर आम्ही इथं आलो असता उडवाउडीची उत्तरं प्रशासनाकडून देण्यात आली. त्यानंतर इथं जसजसा मॉब जमा लागला, जसे नेते मंडळी जमा लागले त्यानंतर त्यांना सुद्धा उत्तर देणं कठीण व्हायला लागलं आणि आम्ही CCTV फुटेज दाखवण्याची मागणी केली. आज जाऊन आम्ही फुटेज बघितलं त्यानंतर असं लक्षात आलं की ही पोर्टलवर जी माहिती अपलोड केल्या त्या अधिकाऱ्याची ही सर्वस्वी चुकी आहे आणि त्या अधिकाऱ्याला संबंधित प्रशासनानं अतिशय कडक कारवाई करावी, त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी. व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, आष्टा. आम्ही अर्ज दिले, त्याला काय केलं? मी या गावचा उपनगराध्यक्ष होतो, मी कोण आहे माझी हिस्ट्री काढा.
का मी या दंगा करायला आलतो, हे पण हिस्ट्री काढा. पण ह्या प्रशासनाचा, ह्या पोलीस स्टेशनच्या सगळ्यांचा धिक्कार आहे. सीसीटीव्ही बंद होता आणि आमच्या पुढे माणूस आला सीसीटीव्ही चालू करायला. माझं असं मत आहे, आज त्यांचे सर्वचे सर्व उमेदवार निवडून आले म्हणून सांगा, त्यांचा नगराध्यक्ष निवडून आला म्हणून सांगा, आणि ज्यावर इतर गोष्टी काहीच नाही आहेत. एकूण शहरामध्ये असणारी मतदार संख्या 30,574 आहे आणि झालेलं मतदान 22,864 आहे. परंतु नगरपालिकेच्या किंवा निवडणूक जे पाहतात त्यांच्या मार्फत जी यादी प्रसिद्ध केली, यामध्ये जवळपास 2,000च्या वर मताचा म्हणजे फरक आहे. आणि यामुळे पोर्टलवरनं सुद्धा आता ही लिस्ट आम्हाला सगळ्यांना मिळाली. हे पूर्णपणानं चुकीचं आहे. जे काल नगर परिषदेचं निवडणूक झाली त्याच्या मतदानाच्या बूथनिहाय केंद्रनिहाय जी आकडेवारी प्रसिद्ध जे पत्रकारांच्या ग्रुपवर झाली आणि ॲक्च्युअल जी आकडेवारी होती त्यामध्ये थोडी काही तफावत होती. त्या तफावतीच्या अनुषंगाने हा विषय निघालेला आहे. आपण इथले जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहे यांनी जी प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाची आकडेवारी कळवलेली आहे ती आपल्या नमुना VM3 जो आहे त्याप्रमाणेच कळवलेली आहे. ती आकडेवारी मान्य राज्य निवडणूक आयोगाला पण कळवलेली आहे. त्यामध्ये कोणताही बदल नाही. जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो दूर करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. राजकारण करतात काही लोक, एक मत इकडं तिकडं होत नाही ना मतदान मशीन इकडं तिकडं होत नाही. शेवटी ते स्ट्रॉंग रूममध्ये असतं. प्रचंड त्या ठिकाणी सरकार म्हणजे राज्य निवडणूक आयोग काळजी घेतं, पोलीस काळजी घेतं. धाकधुकीच्या अवस्थेपोटी निराशा झाली असल्यास किंवा त्यांचं मानसिक असं प्रेशर असल्यास की बाबा आमची निवडणूक गॉन होईल का, आमची निवडणूक गेली आहे, काही लोकांना मग त्यांचं राजकारण करायचं असतं. निवडणूक हरण्यापूर्वीच पराभव त्या ठिकाणी दिसतो. अशा वेळी अशा भूमिका लोक घेत असतात.